सीजेपीचा आज संसद भवनावर मोर्चा. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम. अभिजित दिपकेंच्या नेतृत्वात आंदोलन. नवी दिल्लीत जमावबंदी लागू. सीजेपीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. 5,000 सुरक्षा जवान तैनात. सोनम वांगचुक यांची उपोषण संपवण्याची तयारी. विरोधी पक्षांनी संसदेत मुद्दा उचलण्याचं आश्वासन देण्याची मागणी. आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणण्याची शक्यता. राम मंदिरातील दानचोरी, नीटचा मुद्दा गाजणार. मुंबईत मुसळधार पाऊस. उपनगरांनाही झोडपलं. दुपारी 4 वाजता हायटाईड. 4 मीटरच्या लाटा उसळणार. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलाव क्षेत्रात पावसाची संततधार. गेल्या 24 तासात 1.5% पाणीवाढ. एकूण साठा 52%. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावी मुक्कामी. अचानक एकनाथ शिंदे दरेगावी आल्यानं चर्चेला उधाण. पंढरपूर येथील दौरा आटपून एकनाथ शिंदे दरेगावी. पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची भाजपा विरोधात जय पवारांकडे तक्रार. गाडीचीही किंमत देत नसल्याचा आरोप. लेटर पॅडचा गैरवापर आणि दादागिरी बंद करा. भाजप युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांना बावनकुळेंचा सज्जड दम. पदाच्या जोरावर धमक्या, मारहाण करणाऱ्यांना सुनावलं. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात. 5 जणांचा जागीच मृत्यू. सर्वजण वर्धा जिल्ह्यातले असल्याची माहिती. बुलडाण्यात शेतकरी बापलेकाची आत्महत्या. कर्जबाजारी नापिकीतून आत्महत्या केल्याची चर्चा. लोकलमध्ये महिलांची सुरक्षा वाऱ्यावर. महिलांच्या डब्यात मद्यपींचा धिंगाणा. अंबरनाथ सीएसएमटी लोकलमधील प्रकार. साखरेच्या दरात मोठी वाढ. क्विंटल मागे 150 ते 200 रुपयांनी वाढ. किरकोळ बाजारात किलो मागे 5 रुपये वाढ. दापोलीतील हरणे समुद्र किनाऱ्यावर मृत डॉल्फिनवर अंत्यसंस्कार. जेसीबी उपलब्ध नसल्यानं उपस्थितांनी स्वतः खड्डा खोदला. सिन्नरच्या इंडिया बुल्स कंपनी परिसरात बिबट्याला पकडण्यात यश. पुन्हा जंगलात सोडला जाणार. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार. पूंछ राजौरीत 16 जणांचा मृत्यू. अनेक जण बेपत्ता. पुराच्या पाण्यात सुमारे 250 वाहनं वाहून गेली. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस. सलाल धरणाचे दरवाजे उघडले. चिनाब नदीत विसर्ग. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. आखातात युद्ध पुन्हा भडकलं. अमेरिकेचे इराणवर पुन्हा भीषण हल्ले. इराणमधील लष्करी ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ले. अमेरिकेमध्ये प्रवासी बोट समुद्रात उलटली. 116 प्रवाशांपैकी 53 जणांना वाचवण्यात यश. इतर प्रवाशांचा शोध सुरू. फिफा विश्वचषकात स्पेन दुसऱ्यांदा विश्वविजेता. एक्स्ट्रा टाइममध्ये अर्जेंटिनाला हरवलं. मेस्सीचा स्वप्नभंग.